नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. पाहणार आहोत 50 बातम्या सुपरफास्ट 50 मधून. मान्सूननं पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. पश्चिमी वाऱ्याची गती कमी झाल्यानं पाऊस मंदावला. राज्यावर दुष्काळाचं गडद सावट. आज आणि उद्या कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरींची अपेक्षा. पावसानं ओढ दिल्यानं राज्यभरात पाणी टंचाईची स्थिती. सरासरीपेक्षा अंदाजे 63 मिलीमीटर पाऊस कमी. पीक करपण्याच्या भीतीनं शेतकरी चिंतेत. मराठवाड्यावर गंभीर दुष्काळाचं संकट. प्रमुख धरणांच्या पाणी पातळीत घट झाल्यानं 8 जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर. शेत पिकांच्या सिंचनासाठी पाणी वापरावर सुद्धा येणार बंधनं. परभणीमध्ये समाधानकारक पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत. येलदरी धरणात केवळ 60%च पाणी साठा. आगामी काळात सिंचनासह पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनला. समाधानकारक पाऊस न झाल्यास दुष्काळ पडण्याची भीती. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणामध्ये 24% पाणी साठा. शहराच्या पाणी पुरवठ्याचं वेळापत्रक कोलमडल्याची शक्यता. सध्या 7 दिवसातनं एकदा होतोय पाणी पुरवठा. दक्षिण सोलापूर भागात दुष्काळाच्या झळा. बंधाऱ्यामध्ये 15 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये राजापूरमध्ये शेतकऱ्यांना फिरवला सोयाबीन पिकावरती ट्रॅक्टर. पावसाअभावी पिकं वाळून जात असल्यानं शेतकरी हवालदिल. लातूरमधील अनेक तालुक्यात पावसाअभावी ऊसाचं पीक वाळायला सुरुवात. खरीप हंगामात पाऊस न झाल्यानं ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत. धुळे जिल्ह्यामध्ये पावसाअभावी खरीप पिकांची स्थिती बिकट. कापूस, मका, सोयाबीन, भुईमूग पिकं करपू लागली. शेतकरी चिंतेत. हिंगोली जिल्ह्यात पावसाअभावी कापूस, सोयाबीन आणि तूर पिकं धोक्यात. शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट ओढावण्याची भीती. धाराशिवच्या 22 गावामध्ये पावसाअभावी मिरचीला बाटलीनं पाणी देण्याची वेळ. शेतकरी कुटुंबाकडनं पीक वाचवण्यासाठी सुरू आहे धडपड. नंदुरबार जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पिकांवर संकट. यंदा सरासरी 40% पाऊस झाल्यानं अनेक नदी नाले आणि धरणांच्या पाणी पातळीत तळ गाठला. पेरणी झालेली पिकं जगवण्याचं शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान. परभणी जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर. वार्षिक सरासरीपेक्षा 28% पाऊस कमी. पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्याला भीती. छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. नागरिकांच्या घरात शिरलं पाणी. मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट असताना लाखो लिटर पाणी वाया. संत्रा बागांना गळती लागल्यानं शेतकरी संकटात. खाली पडलेल्या संत्री नदीकाठी फेकल्यानं संत्र्याचे ढिगारे. नुकसान भरपाई केव्हा मिळणार? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. जळगावच्या अनेक तालुक्यामध्ये पावसाची दडी. पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव. जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळाची शक्यता. नांदेडमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 200 मिलीमीटर पावसाची तूट. पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील पिकं सुकण्याची भीती. बीड जिल्ह्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मनसेचं शोले स्टेल आंदोलन. मनसैनिकांनी तासभर पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलं. पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्याची मागणी. नाशिकच्या चांदवड मार्गावरील बाजार समिती समोर ठाकरे गटाचा रास्ता रोको. नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक. त्याचबरोबर कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची ही मागणी. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये पावसाअभावी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. पिकांना तुषार सिंचनानं पाणी पुरवठा. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा पाणी प्रश्न पुन्हा पेटण्याची चिन्ह. समान पाणी वाटपावरून शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे आक्रमक. आमच्या हक्काचं पाणी आम्ही देणार नाही, लोखंडेंची भूमिका. गोंदियामध्ये धानाचे चुकारे रखडल्यानं संतप्त शेतकऱ्यांचं आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन. खात्यात पैसे येणार नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. शेतकरी ठाम. आमदार कार्यालयाबाहेर पोलीस तैनात. शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं यासाठी लातूरमध्ये नागरिकांचं शोले स्टेल आंदोलन. ग्रामपंचायत पाणी पुरवठ्याकडे लक्ष देत नाही. नागरिक चढले पाण्याच्या टाकीवर. शिरूर, आनंदपाळ तालुक्यातील थेरगावमधील घटना. नांदेडमध्ये हळदीवर अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाची वाढ खुंटली. हळदीच्या पानांवरती पांढरे पट्टे पडत असल्यानं शेतकरी चिंतेत. जळगावच्या भुसावळमध्ये बाजारपेठेत तूर, हरभऱ्याच्या डाळी महागल्या. पावसाअभावी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यानं बाजारात तेजी.
पुणे जिल्ह्यातल्या वरसगाव धरण 99% भरलं. जलसंपदा विभाग आणि वरसगाव खोऱ्यातील नागरिकांकडून जलपूजन. रिमझिम पावसामुळे धरणाची 100कडे वाटचाल सुरू. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ऑनलाईन प्रवेश नोंदणीचा घोळ दीर्घकाळ चालण्याची शक्यता. खासगी एजन्सीनं 12 कोटींची अफरातफर केल्यानंतर ताडोबा व्यवस्थापनाकडून परवाना रद्द. ताडोबा व्यवस्थापनाच्या विरोधात एजन्सीची हायकोर्टात धाव. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन गाभाऱ्यातनं घेता येणार. कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकरांचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय. पुणे जिल्ह्यातल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा गाभारा दर्शनासाठी बंद. गाभारा दुरुस्तीच्या कामासाठी 5 ऑक्टोबरपर्यंत दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय. अकोल्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगातनं साकारली रक्षाबंधनाची रांगोळी. श्रावणातल्या दर सोमवारी गावातील कलाकारांकडून उपक्रम राबवला जातो. नाशिकच्या निफाडमध्ये वैनतेय विद्यालयामध्ये रक्षाबंधन सण साजरा. झाडांना राख्या बांधून पर्यावरण रक्षणाचा दिला चिमुकल्यांनी संदेश. जळगावच्या भुसावळमध्ये रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठा सजल्या. आकर्षक सजलेल्या राख्या बाजारपेठेत दाखल. गोंदियातल्या बिरसी विमानतळावरनं प्रवासी विमानसेवेला सुरुवात होणार. मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी इंडिगो कंपनी अनुकूल. प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्याला यश. सांगलीमध्ये उमदीच्या आश्रमशाळेतील विषबाधा प्रकरणाची प्रशासनाकडून गंभीर दखल. आश्रमशाळेतील 131 मुलांना जेवणानंतर विषबाधा. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट. नागपुरात धावत्या मेट्रोमध्ये फॅशन शोचं आयोजन. वारसा आणि संस्कृतीचं मिश्रण साधत फॅशन शोचं आयोजन. शोमध्ये 50 मॉडेलसह मुलांचाही रॅम्प वॉक. जामनेरमधील कावड यात्रेमध्ये मंत्री गिरीश महाजनांचा सपत्नीक सहभाग. महादेवाचं पूजन करत नाचवली पालखी. चांगल्या पावसासाठी महाजनांनी महादेवाला घातलं साकडं. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर ते जालना 330 किलोमीटर पायी दिंडी कावड यात्रा. कावड यात्रेचे येवलेकरांकडून स्वागत. येवल्यात दाखल झाले असता शहरवासियांनी केलं स्वागत. वाशिमच्या शेलू बाजार इथे महिलांचा कावड यात्रेसाठी पुढाकार. लाल आणि केशरी रंगाच्या साड्या परिधान करून महिला कावड यात्रेत सहभागी. चांदवड तालुक्याचं नाव बदलण्यात आल्यानं तालुक्यातील सर्व ऑनलाईन कामकाज ठप्प. डुक्करवाडी गावचं रामपूर करण्याचा पाठवण्यात आलेला होता प्रस्ताव. मात्र NIC-कडनं चंदगड तालुक्याचंच नाव बदलण्यात आलं. पुणे ते दौंड रेल्वे प्रवास आता आणखी वेगवान होणार. या मार्गावरील ताशी 130 किलोमीटर वेगाची मंजुरी. 10 मिनिटांची बचत होणार. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील निमगावात वावडी महोत्सव. कष्टकरी आणि शेतकऱ्यांचा मर्दानी खेळ म्हणून वावडी महोत्सवाची ओळख. पिंपरी चिंचवडच्या फन टाइम डिलक्स चित्रपटगृहात प्रेक्षकांचा गोंधळ. सुभेदार चित्रपटाचं गाणं अर्ध्यातनं बंद केल्यानं प्रेक्षक नाराज. अखेर 1 तासानं गाणं पुन्हा दाखवल्यानंतर प्रेक्षक शांत. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये उड्डाणपुलाच्या गर्डर लॉन्चरचं काम पूर्ण. बहादूर शेख नाक्यावरील उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्चर शनिवारी तुटल्याची घटना घडली होती. गोंदियामध्ये घरगुती कामासाठी सागवानी लाकडाचा वापर करणाऱ्यांवर कारवाई. 14,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. गोठणगाव वन विभागाची कारवाई. भंडाऱ्यातल्या अष्टविनायक रुग्णालयामध्ये प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू. कुटुंबियांचा हॉस्पिटलमध्ये राडा. पोलीस उपनिरीक्षकालाही धक्काबुक्की. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये गोदाकाठ परिसरात ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर ऑइल सिलिकॉनची चोरी. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं शेतकरी चिंतेत. सांगलीच्या कासेगाव पोलिसांची दमदार कामगिरी. 92 लाखांचे बेकायदेशीर रक्तचंदनाचं लाकूड जप्त. 2 आरोपींना अटक.